दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून तांत्रिक किंवा इतर कारणामुळे बंद असलेल्या दिव्यांग पेन्शन वितरण प्रक्रिया सरकारने पुन्हा एकदा सुरू केली आहे. ही पेन्शन थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. कोणासाठी आहे हे नोटिफिकेशन? ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे 2026 या 2 महिन्यांचे पेन्शन अद्याप मिळालेले नाही, त्यांच्यासाठी हे वितरण करण्यात येत आहे. व्हेरिफिकेशनची अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे. यावेळच्या वितरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ज्या लाभार्थ्यांना व्हेरिफिकेशन पडताळणी पूर्ण झालेली नाही, त्यांनाही यावेळी सरकारकडून पेन्शनचे पैसे दिले जाणार आहेत. वितरणाचा कालावधी डीबीटी पोर्टलवर 14 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 15 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ही वितरण प्रक्रिया राबवली जात आहे. बच्चू कडू यांचे या ठिकाणी योगदान पाहायला मिळत आहे. दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणारे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनात्मक भूमिकेला आणि सततच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे मोठे यश आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे संपूर्ण श्रेय त्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहे. तर थोडक्यात सांगायचे झाले तर रखडलेली पेन्शन मिळाल्यामुळे राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती. लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.